हरिओम. नित्ययोग आनंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस प्रतिबंधात्मक योग चा आज आपला 9वा दिवस. तर आज आपण कोलायटिस या व्याधी संदर्भात माहिती घेऊन त्या संदर्भात ते होऊ नये म्हणून जे आपण आसन आणि प्राणायाम पाहणार आहोत. तर सर्वप्रथम साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या सुखकारक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, मनगट आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. सर्वप्रथम आपण दूरवरून येणारे जे आवाज आहेत, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. तिथपर्यंत त्या आवाजापर्यंत जायचंय. साक्षीभावाने त्या आवाजापर्यंत पोहोचून तो आवाज ऐकायचा आहे. तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा जास्त विचार न करता फक्त आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणाऱ्या आवाजावर केंद्रित करायचंय. कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्याचं निरीक्षण करायचंय. आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण याचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वास आतमध्ये जात आहे. दीर्घ प्रश्वास, उष्ण प्रश्वास हा माझ्या शरीराच्या बाहेर पडत आहे. श्वास घेताना पहिले मी माझं पोट भरत आहे, छाती भरत आहे, आणि सोडताना पहिले छातीतून सोडत आहे आणि मग पोटातून सोडत आहे. अशा प्रकारे आपण दीर्घ श्वास आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत आपण 3 वेळा ओंकार म्हणूया. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तही प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे,
तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे, कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो, योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेनां, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती 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 हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हाताचं घर्षण करायचे, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना देत दोन्ही हात डोळ्यासमोर हस्तदर्शनाने आज आपल्या 9व्या दिवसाला सुरुवात करूया। की आजचा आपण प्रतिबंधात्मक जी आपण व्याधी बघत आहोत तिचं नाव आहे कोलायटिस। तर याच्यामुळे काय होतं, आपल्या हा जो आहे मुख्यतः मोठ्या आतड्यांचा विकार आहे। तर मोठ्या आतड्याला आतमध्ये सूज येऊन त्याचं कार्य बिघडतं। तर यामध्ये लक्षणं काय की वारंवार पाण्यासारखे जुलाब होतात, हे प्रमुख लक्षण आहे। तर याच्यामध्ये काय होतं की भूक मंदावते, पचन बिघडतं, तर रुग्ण जो आहे तो वजन त्याचं कमी कमी होत जातं। तर ह्याचे कारण जे आहेत, अमिबा नावाचा जो जीवाणू आहे तो जर आपल्या आतड्यांमध्ये गेला तर तिथे तो घाण करतो। तर हे आपल्या खाण्याच्या अन्नाच्या वाटून किंवा बाहेरचं आपण पाणी पिलं त्याच्यामुळे तो जीवाणू शरीरात प्रवेश करतो आणि त्रासदायक होतं। तर दुसरं कारण त्याचं मानसिक पण आहे, की मानसिक ताणतणाव हा जर जास्त वेळ राहिला तर त्याच्यामुळे देखील ह्या व्याधी जी कोलायटिस ही होऊ शकते। तर एक तुम्ही एक्झाम्पल पाहिलं असेल की जेव्हा परीक्षा, आता समजा सकाळी दुपारी पेपर असेल तर सकाळी बघा आपल्याला लूज मोशन्स होतात। तर ते एक कारण आहे की मानसिक ताणतणाव याच्यामुळे देखील हे होतं। फक्त जास्त काळ जर झालं तर त्याचं व्याधीमध्ये रूपांतर होतं। तर योगाभ्यासाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की आपली पचन संस्था आणि जी उत्सर्जन संस्था यांचे जे स्नायू आहेत, योगाभ्यासामुळे आसनांमुळे त्याच्यावरती त्या स्नायूंवरती चांगला परिणाम होतो, ते मजबूत होतात। तसंच प्राणायाम, योग निद्रा, शवासन याच्यामुळे काय होतं, आपलं जे मानसिक ताणतणाव आहे हे कमी झाल्यामुळे देखील हा त्रास कमी होतो। तर ह्या व्याधीचा जो पचनाशी संबंध असल्याने त्याच्यामुळे आहाराशी पण त्याचा इनडायरेक्टली संबंध आहे। त्याच्यामुळे आपण योग्य आहार घ्या, नियंत्रक घ्या, चांगल्या क्वालिटीचा आहार घ्या, जे बाहेरचं काही खाऊ नका, जेणेकरून ही व्याधी होणार नाही। तर हा त्याचा मागचा प्रतिबंधात्मक उपाय। तर चला आपण आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया। सर्वप्रथम हाताच्या सूक्ष्म हालचाली, हात खांद्याच्या सरळ रेषेत, बोटांची उघडझाप करायची, मनाने साक्षीभावाने त्या अवयवापर्यंत पोहोचून तिथली सूक्ष्म हालचाल करायची। श्वास सोडत बाहेर, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत मध्ये, अशा प्रकारे 5 ते 10 वर्तन आपल्याला करायचे। हात खाली, त्याच्यानंतर मनगटाची उघडझाप, मनगट जे ते 90 अंशात वरती, 90 अंशात खाली, 180 अंशामध्ये त्याची हालचाल करायची आहे। हात खाली, त्याच्यानंतर उजव्या हाताची मुठी वाढायची, डाव्या हाताने मनगट पकडायचे, उजव्या हाताचं संत व सावकाश गोलाकार हालचाल, गोलाकार हालचाल। आता उलट्या दिशेने, आता डाव्या हाताची मुठी वाढायची, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं, संत व सावकाश गोलाकार हालचाल, सावकाश, फक्त मनगटच हालचाल। आता उलट्या दिशेने, या प्रकारे मनगटाची हालचाल झाल्यानंतर आता कोपऱ्याची उघडझाप, सर्वांनी माझ्यासोबतच करायचे। 5 ते 10 वर्तन आपल्याला करायचे। आता डाव्या हाताने, त्याच्यानंतर आता खांद्याची गोलाकार हालचाल, कोपर जोडायचे, हात जास्तीत जास्त वरती, 5 वेळा झाल्यानंतर आता उलट्या दिशेने 5 वेळा,
हे झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. पाय लांब करायचे सर्वांनी. पाय सरळ, हाताने आपल्या पाठीला सपोर्ट द्यायचा आहे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. पायाची सूक्ष्म हालचाल करायची. बोट आतमध्ये, बोट जास्तीत जास्त विलग. जास्तीत जास्त बोटामध्ये, जास्तीत जास्त बोट वरच्या दिशेने मोकळे करायचे. तिथला येणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. या दरम्यान गुडघे जमिनीला टेकलेले असतील. त्याच्यानंतर आता पायाची, बोटाची मागे पुढे हालचाल. जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे. जास्त असं आतल्या दिशेने ओढायची, जास्त असं बाहेरच्या दिशेने. आता गोलाकार हालचाल पायाच्या बोटाची. गोलाकार हालचाल. आता विरुद्ध बाजूने गोलाकार हालचाल. श्वासाची जोड द्यायची. श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे पायाच्या बोटाची हालचाल झाल्यानंतर आता आपल्याला गुडघ्याची उघडझाप करायची. दोन्ही हाताचे गुंफण करून उजव्या मांडीच्या खाली पकडून उजव्या पायाचा जो गुडघा आहे त्याची उघडझाप करायची. 5 ते 10 आवर्तन करायचे. संत व सावकाश, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. आता तसंच डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. त्याच्यानंतर सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण आसनांना सुरू करूया. तर हा कोलायटिस जो प्रकार आहे हा पचनाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे आपण मागच्या ज्या 3 दिवसापासून जे आसनं पाहिलेत त्याच्यातलेच आसनं रिपीट होतील. तर सर्वप्रथम आपण भुजंगासनाने सुरुवात करूया. सर्वांनी वज्रासनात बसायचे. वज्रासनातून आपल्याला पोटावर झोपायचे विपरीत शयन स्थितीमध्ये. मागे दोन्ही पाय चिटकलेले, दोन्ही हात सरळ. तर भुजंगासन करताना फक्त आता याच्यात आजच्या दिवसाचे निषेध असे आहेत की ज्यांना पोटाचं ज्यांचं ऑपरेशन झालं असेल, ज्यांना पाठीच्या मणक्यामध्ये गॅप असेल किंवा कमरेतले मणक्यांचं काही दुखणं असेल, मानेचं दुखणं असेल, त्यांनी आजचे दिवसाचे जे आसनं आहेत ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचे. बाकीचं सर्वजण करू शकतात. हात पुढे. आता दोन्ही हात जे आहेत ते आपल्या खांद्याच्या खाली घ्यायचे. कपाळ जे जमिनीला टेकलेले असतील. पाठी जे दोन्ही पाय आहेत ते एकमेकांना चिटकलेले असतील. आता श्वास घेत आपल्याला कमरेतून वरती वाकायचे. श्वास घेत भुजंगासनाला सुरुवात करायची. श्वास घेत. आता आपल्याला सरळ असतं नाही करायचंय. हे बघा, हात एवढेच कोपऱ्यातून वाकलेले असतील. या दरम्यान संत श्वसन. हात कोपऱ्यातून सरळ नाही करायचे. या आदर्श स्थिती आहे. या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. संत श्वसन. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचं. मान जास्तीत जास्त मागे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. आसन सोडताना सावकाश. पहिले मान जमिनीला टेकवायची. त्याच्यानंतर दोन्ही हात आपले सरळ करून घ्यायचे. आता भुजंगासनानंतर आपण धनुरासन हे आसन करणार आहोत. याच्यात माझ्यासोबतच करायचंय. डावा हात मागे, उजवा हात मागे. दोन्ही पाय जे ते गुडघ्यातून फोल्ड करायचे. उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. आता आपला कपाळ जमिनीला असेल टेकलेलं. आता त्याच्यात काय करायचं, भुजंगासनामध्ये श्वास घेत आपले पाय वरच्या दिशेने वळायचे आणि
कमरेतून वखत आपली जी मान आहे, मान आणि छाती वरच्या दिशेने न्यायचं, म्हणजे पोट आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या पोटावर येणार आहे. तर श्वास घेत भुजंगासनाला सुरुवात करायची. श्वास घ्या. ही भुजंगासनाची आदर्श स्थिती आहे. आपले हात कोपरातून सरळ असतील, पायामध्ये किंचित अंतर असेल. संत श्वसन. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचं. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना सावकाश पाय टेकायचे. कमरेतून वखत आपलं हनवटी किंवा कपाळ जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर हात सोडून घ्यायचे. दोन्ही पाय सावकाश मागे, दोन्ही हात पुढे. अशा प्रकारे आपण धनुरासन आसन केलं. तर आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचे. तर आता आपण काल केल्याप्रमाणे आपण परत अर्धमत्स्येंद्रासन आसन करणार आहोत. तर डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करत उजव्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करत काटकोनात डाव्या मांडीजवळ. त्याच्यानंतर डावा हात उजव्या गुडघ्याला सपोर्ट देऊन उजव्या बाजूला, आणि जो उजवा हात आहे तो पाठीमागून नेऊन डावा कंबर पकडायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या खांद्याकडे. अर्धमत्स्येंद्रासनाची आदर्श स्थिती आहे. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या खांद्यावर. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला आसन कालावधी टिकवायचं आहे. पोटाला पीळ पडतो, त्यामुळे पोटाचे जे आपले स्नायू आहेत त्यांचं कार्य सुधारतं. आसन सोडताना सावकाश पहिले मान सरळ, त्याच्यानंतर हात, डावा हात सरळ, उजवा हात सरळ, वरचा उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. आता हे जे आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. तर उजवा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या कमरेजवळ, डावा पाय काटकोनात गुडघ्यातून वाकत उजव्या मायाच्या मांडीजवळ, डावा हात उजवा हात जो आहे तो एकदा डाव्या बाजूला, डाव्या, आणि जो डावा हात आहे तो परत पाठीमागे. डाव्या खांद्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्यावर. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश मान सरळ, हात सरळ करून घ्यायचाय. मागचा हात सरळ, डावा पाय वरचा सरळ आणि खालचा उजवा पाय सरळ. अर्धमत्स्येंद्रासन नंतर आता आपण आकर्ण धनुरासन हे आसन करणार आहोत. दोन्ही हातांची गुणाकारची फुली करायची आहे क्रॉस करून. जो हात खाली आहे तो पाय बोटाने असं वरती उचलायचा आहे. ही आकर्ण धनुरासनाची आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन. आपलं लक्ष जे समोर एका स्थिर बिंदूवरती. संत श्वसन. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचं आहे. आसन सोडताना पाय जागेवर ठेवायचे आणि हात सरळ करून घ्यायचे. आता हेच आपण उजव्या पायाने, उजवा हात जो आहे तो माझा खाली असेल. उजव्या हाताने आता मी डाव्या पायाचा अंगठा पकडला. डावा पाय आता वरच्या दिशेने ओढतोय बघा, या प्रकारे.
अंगठा जो आहे आपल्या बोटांनी पायाचा अंगठा पकडायचा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. धनुर्धारी जसा धनुष्यबाण पकडतो त्याप्रमाणे या आसनाची स्थिती होते, म्हणून त्याला आकर्ण धनुरासन असं म्हणतात. ताणलेल्या धनुष्याप्रमाणे संत श्वसन. आसन सोडताना सावकाश पाय जागेवर ठेवायचे, हात मोकळे करून घ्यायचे. आता आपण वृष्टासन हे आसन करणार आहोत. तर वज्रासनात बसायचे. ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी वृष्टासन हे आसन करायचं नाही, कारण की गुडघ्यांवरती जास्त लोड येतो. तसंच पोटाचं ऑपरेशन वगैरे मी अगोदरच सांगितलंय, त्यांनी करायचं नाही. आता वज्रासनातून आपल्या गुडघ्यांवरती वजन देऊन उभं राहायचंय. वृष्टासन करताना दक्षता घ्यायची की सावकाश आपल्या हाताचे तळवे जे आहेत बोटांनी पहिले टाचेवर ठेवायचे आणि नंतर मग हात तळ पायावर ठेवून आपलं कंबर जे ते जास्त असं वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा. तर चला सुरू करूया. हे वृष्टासनाची आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन. दृष्टी जी आहे ती आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायची. हाय त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. संत श्वसन. आसन सोडताना फक्त सावधानगी बाळगूनच आसन सोडायचंय. आसन सोडताना सावकाश पहिले बोटांच्या सपोर्टने सावकाश वरती यायचंय, कमरेतून सरळ व्हायचे आणि मग परत वज्रासनात बसायचंय. अशा प्रकारे आपण सूक्ष्म हालचाली केल्या. भुजंगासन, धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, आकर्ण धनुरासन आणि वृष्टासन. यामुळे आपल्या शरीरावर जो ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन करूया. सर्वांनी पाठीवर झोपायचंय. सर्वांनी पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हात आपल्या कमऱ्यापासून किंचितच्या अंतरावर. तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले. मान डावी किंवा उजव्या दिशेला किंचितशी कळलेली. डोळे अलगद मिटलेले. श्वासाची गती वाढलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला दीर्घ श्वसन सुरू ठेवायचे. आपला शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो जमिनीवर शवाप्रमाणे टाकायचा आहे. संपूर्ण शरीर आपल्याला शांत, शिथिल, तणावरहित करायचं. जिथे जिथे ताण आलाय तिथे पोहोचून मनाने, साक्षी भावाने तिथला ताण कमी करायचा आहे. मी ज्या ज्या अवयवाचं नाव घेईल त्या अवयवापर्यंत मनाने, साक्षी भावाने पोहोचून तिथं शिथिलीकरण आपण करणार आहोत. या दरम्यान हालचाल करायची नाहीये. अवघडल्यासारखं होत असेल तर थोडं हालचाल करून आता ठीक करू शकतात. तर अवयव ध्यानाला सुरुवात करूया. सर्वप्रथम उजव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणाव रहित. उजव्या कमरेचे उजवा कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणाव रहित. आता डाव्या बाजूचे हाताची बोट, डावं मनगट, कोपर, दंड, डावं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डावा पायाचा घोटा, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणाव रहित. पोट, ओटीपोटातले स्नायू, त्याच्यावर आपण काम करत आहोत. ओटीपोटातले, पोटातले सर्व स्नायू, छातीचे सर्व बरगड्या, मानेचे स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणाव रहित. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणाव रहित.
शरीराची जी श्वासाची गती ती कमी झालेली आहे. शरीर हलकं झालेलं आहे. शरीर अजून हलकं होत आहे. श्वासाची गती कमी झाल्यासोबतच शरीर आता शांत, शिथिल, तणावरहित झालेलं आहे. मनात संकल्प करायचा आहे, मी योग्य आहार घेईल, योग्य प्रमाणात आहार घेईल आणि निरोगी राहील. मी योग्य आहार घेईल, योग्य प्रमाणात आहार घेईल, निरोगी राहील. मी योग्य आहार घेईल, योग्य प्रमाणात घेईल आणि निरोगी राहील. हा संकल्प करूया आणि नित्य निरोगी राहूया. तर आपल्या आता शवासनाला आपण हे आसन सोडायचे. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ, पायाच्या बोटांची हालचाल, हाताच्या बोटांची हालचाल करायची, डोळे अलगद उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. छान प्रकारे शवासन हे आसन झाल्यानंतर आता आपण प्राणायामामध्ये पहिले शीतली हा प्रकार पाहणार आहोत की शरीरामध्ये जर उष्णता निर्माण झाली, पोटात आग वगैरे होत असेल समजा, किंवा शरीर उष्णता वाढल्यावरती प्राणायाम कुठले करायचे ते आपण बघूया. तर शीतलीमध्ये सर्वप्रथम मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन या आसनात बसायचं. तर शीतलीमध्ये काय होतं बघा, हाताची द्रोण मुद्रा करून घट्ट, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. शीतलीमध्ये काय करतो आपण, आपली जी जीभ आहे तिची पुंगळी बनवायची आणि जो पाईप सारखा जो मधला जो पोकळ भाग असेल त्याच्यातून दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. नंतर जीभ मध्ये घ्यायची, होठ बंद करायची आणि दोन्ही नाकपुडीने श्वास सोडायचा, दोन्ही नाकपुडीने प्रश्वास बाहेर टाकायचा. तर अशा प्रकारे आपण शीतली हा एक प्राणायामाचा प्रकार आहे. याच्यात दीर्घ श्वसनाप्रमाणेच पहिले पोटातून जास्तीत जास्त हवा जी आहे ती त्या होलमधून आतमध्ये न्यायची आणि श्वास सोडताना पहिले छातीतून छातीतली जी आपलं हवा आहे ती सोडायची, नंतर पोटातलं सोडायचं. तर अशा प्रकारे आता माझ्यासोबत सर्वांनी आपण शीतलीचे 5 आवर्तन करूया. तर जिभेची पुंगळीपासून सुरुवात होते. अशा प्रकारे आपल्याला शीतली हा प्राणायाम करायचा आहे. 5-5 चे आपण आवर्तन करू शकतात. तर याच्यात दक्षता हेच घ्यायची की श्वास घेताना दीर्घ घ्यायचा, सोडताना दोन्ही नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडायचा. आता एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. तर आता आपण सितकारी हा एक प्राणायाम पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय होतं की दोन्ही होठ जे ते एकमेकांपासून विलग करायचे, दोन्ही दात जे एकमेकांना टच केल्यानंतर त्या दातांच्या फटीमधून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. तर तो दीर्घ श्वास घेतल्यानंतर होठ बंद करायचे आणि जसं आपण शीतलीमध्ये दोन्ही नाकपुडीने श्वास सोडला त्याप्रमाणे दोन्ही नाकपुडीने आपल्याला प्रश्वास सोडायचा आहे. तर बघा, घेताना होठ एकमेकांपासून विलग करायचे, ओपन करायचे आणि दोन्ही दात दिसतील. ई ई या प्रकारामध्ये ई करून दीर्घ श्वास तोंडाने घ्यायचा आहे, असं ओढायचंय आणि होठ बंद करून दोन्ही नाकपुडीने प्रश्वास सोडायचा आहे. तर चला माझ्यासोबत आपण 5 आवर्तन करूया. या प्रकारे आपण सितकारी
हा प्राणायाम करायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोड. तर या प्रकारे आपण शीतली आणि शीतकारी हे 2 प्राणायाम पाहिले. आता आपण चंद्र अनुलोम विलोम आपण पाहणार आहोत. तर शरीरामध्ये उष्णता जर निर्माण झाली तर त्याचं शीतलीकरण करण्यासाठी आपण डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेतो आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडतो. तर डावी नाकपुडी जी ती चंद्रशी संबंधित आहे. तर चंद्र जो आहे तो शीतलता, शांततेचा प्रतीक आहे. त्यामुळे मग आपण जर चंद्र अनुलोम विलोम केला तर आपल्या शरीराला शीतलता, शांतता, स्थैर्य आपल्याला लाभते. तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, डावं मनगट जे ते डाव्या गुडघ्यावरती, हाताची नासिकाग्र मुद्रा. तर आता आपण काय करणार आहोत, उजवी नाकपुडी अंगठ्याने, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. दोन्ही तर्जनी आणि मध्यगाजी ती आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये उजवी नाकपुडी बंद असेल. डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीतूनच दीर्घ प्रश्वास सोडायचे. 5 आवर्तन केल्यानंतर थांबायचं. तर सर्वांनी माझ्यासोबत सुरू करा. दीर्घ श्वास घ्या दोन्ही नाकपुडीतून, दीर्घ श्वास सोड. अशा प्रकारे आपण चंद्रानुलोमाचे 5-5 आपण 2 ते 3 आवर्तन करू शकतो. चला, आजच्या 9व्या दिवसाला आपण इथे विराम देऊया शांतीपाठाने. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरिओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मानपाठ जास्त असं वरच्या दिशेने वळायचे. श्वास सोडत कमरेतून आखत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचे. 2 ते 3 श्वास थांबायचे. त्याच्यानंतर श्वास सोडत, श्वास घेत वरती जास्त मानपाठ वर सरळ करायचे. दोन्ही हातांचं समोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातांवरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर. हस्तदर्शनाने आपल्या आजच्या नित्य दिवसाला सुरुवात करूया. नित्य योग करूया. जर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटूया 10व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.